मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील. मित्रांनो, आज आपण आपले टॉपिक सोडून बोलणार आहोत, विदाऊट टॉपिक बोलणार आहोत. जे आपण सरकारी योजनेचे टॉपिक बनवत असतो तो सोडून बोलणार आहोत. मित्रांनो, काही दिवसापूर्वी ध्रुव राठी सरांनी त्यांच्या चॅनलवरती एक ब्लड कॅन्सर रिलेटेड व्हिडिओ टाकला आहे. तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहू शकता. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, त्यांनी सांगितलं आहे की DKMS एक संस्था आहे. त्या संस्थामार्फत तुम्ही तुमचं जे आपलं थुंक असतात, थुंक देऊन तुम्ही चेकिंग करू शकतात आणि तुम्ही कोणाच्या तरी मदतीचा ब्लड कॅन्सरसाठी जे टिश्यू लागतात तुमच्या ब्लडच्या मार्फत ते कलेक्ट केले जातात ते तुम्ही देऊ शकतात. तर आपण आज ती किट मागवलेली आहे. ती किटची अनबॉक्सिंग आपण करणार आहोत. संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. जर तुम्हाला या किटसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे, तर ॲप्लिकेशन कशी करायची, ॲप्लिकेशनचा व्हिडिओ मी पुढे दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पहा. त्याच्यामध्ये मी पुढे सांगणार आहे की ॲप्लिकेशन कशी करायची, किट तुमच्यापर्यंत कशी येईल, याला कशी यूज करायची आहे आणि नंतर वापस तुम्हाला याला वापस कशी पाठवायची. वापस पाठवण्याचा यायचा खर्च एकही रुपया तुम्हाला द्यायची आवश्यकता नाही. आणि मित्रांनो, जर तुमचा कुठल्यासोबत मॅच झाला आणि जर तुम्हाला तुमची ब्लड द्यायची आवश्यकता पडली, तर तुम्हाला तुमच्या घरपासून जिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे त्याचा खर्च आणि तिथून वापस यायचा खर्च सुद्धा DKMS उचलत असते. म्हणून तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही. आणि कसा फॉर्म भरायचा ही माहिती मी पुढे सांगणार आहे. चला मग आता या किटची अनबॉक्सिंग करूया आणि याचा यूज कसा करायचा हे मी तुम्हाला सांगतोय. पण मित्रांनो, DKMS कडून तुम्हाला अशी एक किट येते. मी त्याच्यावरती ॲड्रेस वगैरे जे आहे, जे नाव वगैरे नंबर वगैरे ते मी ब्लर करतोय प्रायव्हसीच्या कारणाने. किट आल्यानंतर तुमच्या समोर असा एक पेज सुद्धा येतो. ते पेज आता जसं आपलं पार्सल असतं तशा प्रकारे याला तुम्हाला अनबॉक्सिंग करावी लागते. इथून मी याला कट करून घेतो. मित्रांनो, त्याच्यामध्ये अशा प्रकारे तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट मिळते. एक एक गोष्ट कशी मी तुम्हाला सांगतो. हे जे पहिले तुम्हाला इथं कन्सर्न पेपर भेटत आहे. हा जो 2 नंबरचा पेज आहे मित्रांनो, याच्यावर तुम्हाला बारकोड असणार. ते बारकोडचा वापर आपल्याला करावा लागणार. मी सांगतो कसं करायचं आहे. मित्रांनो, हा जो 3 नंबरचा पेज हा तुम्हाला त्यांना वापस पाठवायचा आहे. झेरॉक्स टाईप दिसत तुम्हाला. त्याचं जे कन्सेंट आहे तुम्हाला तारीख टाकायची आणि इथं तुम्हाला तुमची सिग्नेचर करायची. नंतर तुम्हाला जशा प्रकारे युजर मॅन्युअल असतं तशा प्रकारचं युजर मॅन्युअल सुद्धा इथं भेटतं की पहिली स्टेप काय, सेकंड स्टेप काय, थर्ड स्टेप काय. तर पहिली स्टेप आपल्याला दिसते की तुम्हाला जे स्टिक दिलेले आहे त्या स्टिकला माऊथमध्ये एक फिरवायचं आहे. नंतर त्यांना फिरवल्यानंतर गोलप्रमाणे त्यांना 2 ते 3 मिनिटं बाहेर ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये पॅक करायचं आहे. नंतर सील करून जो बारकोड आहे तो बारकोड चिपवायचा आहे. आता जे इम्पॉर्टन्स आहे आपल्यासाठी ते आपण पाहतो. जे आलेलं आपल्याला स्टिक असतील, ही जी मित्रांनो ही जी एन्व्हायरमेंट आलेली आहे, हे जे पॅकेट आलेलं आहे याच्यात तुम्हाला वापस पाठवायचं आहे. कसं पाठवायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. ह्या 3 स्टिक आहेत. याच्याने आपल्याला जो आपला ओके तो स्कॅन घ्यायचा आहे. तर याला कसं करायचं आहे स्टेप बाय स्टेप सांगतो. पुढची सुद्धा सांगतो. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. तुम्हाला येतं ते तिघींमध्ये व्यवस्थित घ्यायचं आहे. कशा प्रकारे घ्यायचं आहे ते सांगतो. मित्रांनो, गोल फिरवायचं आहे आणि फिरवत असताना सुद्धा ही जी तुम्हाला स्टिक दिली हिला गोल 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 हळूहळू फिरवत जायचं आहे. फिरवल्यानंतर याला इथं पुढच्या बाजूला हात लागायला नको. याला 2 मिनिटं ठेवायचं आहे. चला मग मी या तिघीं स्टिकमध्ये करून घेतो. पुढचे प्रोसेस दाखवतो. तिघींमध्ये व्यवस्थित घेतलेलं आहे. आता 2 मिनिटं वेट करायचं. 2 मिनिटं याला असंच ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूया. मी याला आता 2 मिनिटं असंच ठेवतो. मित्रांनो, आता हे तिघी स्टिकला इथं अशा प्रकारे तुम्हाला या एनव्हलपमध्ये या पॅकेटमध्ये असं टाकायचं आहे. टाकल्यानंतर ही जी तुम्हाला इथं नॉर्मल गोल दिसत असेल हे गोलला काढायचं. इथं आता आपल्याला ते काढल्यानंतर हे प्रॉपर चिपकेल अशा प्रकारे त्यांनी सिस्टम दिलेली इथं आता लावून घेतलेलं आहे. हे आता प्रॉपर चिपकून गेलेलं आहे. हे चिटकलं आहे. इम्पोर्ट प्लीज बारकोड, इथं बारकोड चिपकायचा आहे. तो आपल्या ज्या पेजवरती बारकोड दिलेला होता मी तुम्हाला दाखवलं सुद्धा होतं. ते पेज आपलं तुम्हाला वापस दाखवतो. हे पाहिजे तो वापस दिलेलं आहे. ह्या बारकोड इथून हा एक बारकोड काढायचा आहे. अशा प्रकारे आणि याला इथं प्रॉपर त्या स्क्वेअरमध्ये याला प्रॉपर चिपकून द्यायचं आहे. आता प्रॉपर चिपकलेलं आहे. यानंतर जे पेज होतं ते पेज इथं सिग्नेचर करून सुद्धा टाकावं लागणार आहे. पुढचं जे इन्व्हॉल्व हे मोठंवालं इथं हे जे दिलेलं आहे छोटंवालं याला टाकायचं आहे. आणि वापस जे कन्सल्ट पेज होतं त्या पेजला सिग्नेचर करून याच्यावर सिग्नेचर करून इथं टाकायचं आहे. टाकल्यानंतर तुम्हाला या
चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आणि या बारकोडला स्कॅन करायचे. बारकोडला स्कॅन केल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअपला जाणार. व्हॉट्सअपला तुम्हाला तिथं फक्त एक ऑप्शन येणार, त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जसं डिलिव्हरीवाला घरी द्यायला आला होता तसं वापस घ्यायला येऊन जाईल आणि हे तुमचं त्यांच्या ब्रांचला जाईल. नेक्स्ट 45 दिवसानंतर तुमचं सर्व काही DNA चेक होईल आणि जर कधीतरी भविष्यात तुमची आवश्यकता पडली तुम्हाला DKMS कडून कॉल येईल. मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. मित्रांनो, तुम्हाला गुगलवरती DKMS टाकून घ्यायचं. जी पहिली वेबसाईट आहे त्याला ओपन करायचं. याची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन सुद्धा दिलेली आहे. इथं तुम्ही ॲज अ सेल डोनर फर्स्ट टाइम रजिस्टर करताय म्हणून येस करा. येस केल्यावर इथं सुद्धा येस करा. यू आर हेल्दी, तर आपण हेल्दी आहोत, येस करा. येस केल्यानंतर तुम्हाला इथं वरती हाईट टाकायची तुमची आणि वेट टाकायचं आहे. वेट असं नाही आहे, ॲप्रॉक्स टाकायचं आहे, कमी जास्त झालं चालतं. वेट टाकून पुढे नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. इथे मी आता वेट टाकून घेतो. नेक्स्टवरती क्लिक केलं. मित्रांनो, आता तुम्हाला इथे तुमची डेट ऑफ बर्थ जन्मतारीख टाकून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं तुमचं नाव निवडायचं आहे, जे मिस्टर मिसेस जे लावत असाल ते टायटल. नंतर तुम्ही इथं तुमची माहिती भरायची, जसं तुमचं नाव, तुमचं आडनाव आणि तुमची मदर टंग म्हणजे तुमची मातृभाषा काय आहे ते निवडून घ्यायचं आहे. आता मी तर सर्व काही डिटेल व्यवस्थितरित्या टाकून घेतो आहे. आता मदर टंग टाकून घेतो आहे. खाली स्क्रोल डाऊन केल्यावरती तुम्हाला इथं तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे की ते येस करायचं आहे. नंतर खाली तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मित्रांनो, मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल ID टाकायचा आहे आणि नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला युअर शिपिंग ॲड्रेस तर व्यवस्थित द्यायचं आहे. हे तुम्ही ॲटोमॅटिकली सुद्धा ॲड्रेस येऊ शकतो, पण मी म्हणतो मॅन्युअली टाका, कारण की तुमची स्वॅग किट या ॲड्रेसवरती येणार आहे. म्हणून मॅन्युअलीवरती क्लिक करा आणि स्टेप बाय स्टेप ॲड्रेस फिल करा. जसं तुमचं आता इथं अपार्टमेंट, बिल्डिंग, हाऊस, स्ट्रीट, लोकेशन, विलेज, तालुका, सिटी आणि तुमचं स्टेट हे व्यवस्थितरित्या इथं सिलेक्ट करा आणि प्रोसेसला पुढे करा. नेक्स्ट केल्यावरती तुम्हाला इथं तुमची जे फादरची स्टेट असणार आहे ते निवडावी लागणार आहे. आणि फादरची मदर टंग म्हणजे मातृभाषा काय आहे ते, मदरची स्टेट काय आहे ते आणि मदरची मातृभाषा काय आहे ते निवडायची आणि नेक्स्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. एकदम सोपं आहे. इथं दोन कॉन्टॅक्ट पर्सनचे तुम्हाला इथं नंबर द्यावे लागणार आहेत, नाव द्यावे लागणार आहेत, ईमेल ID द्यावे लागणार आहेत. आता फर्स्ट तुम्ही फ्रेंड रिलेशनशिपमध्ये तुमचे आई वडील कोणाचीही देऊ शकता. तसे फ्रेंड, कझन्स, हॅजबँड, अदर, सिस्टर सर्व काही डिटेल इथं दिलेली आहे. इथं खाली मोबाईल नंबर हे तुम्हाला व्यवस्थित इथं फिल करायचं. नाव, इथं सरनेम, खाली तुमचा वापस मोबाईल नंबर आणि पर्सनल ईमेल ID मध्ये तुम्ही ईमेल ID दिली नाही चालतो, कारण जिथं स्टार आहे ते कंपल्सरी असतं. मी दोघींची डिटेल टाकून घेतली. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर हाऊ डीड यू आर हर अबाउट अस म्हणजे तुम्हाला इथपर्यंत कसं माहिती भेटली, तर तुम्ही सोशल मीडिया भरपूर काही माहिती इथं तुम्ही टाकू शकता, जसं TV, ईमेल, ॲडव्हर्टिजमेंट. आता मी तर सोशल मीडियासुद्धा स्क्रॉल केल्यावर तुम्हाला सोशल मीडिया भेटून जाईल. सोशल मीडियावरती टाका किंवा तुम्हाला जशी माहिती मिळाली असेल ती माहिती, युनिव्हर्सिटी, TV, एम्प्लॉय, अदर कशी माहिती मिळाली ते इथं भरायचं. नेक्स्ट टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, तुमची स्वॅग किट ही डाउनलोड व्हायची प्रोसेस झालेली आहे. आता इथं या छोट्या बॉक्सवरती क्लिक करून तुमची पर्सनल डिटेल वगैरे जी आहे ती व्यवस्थित त्या व्हेरीफाय करून घ्यायची. सर्व काही बरोबर आहे. नसेल तरी तुम्ही तिला एडिट करू शकतात. आता खाली तुम्हाला इथं थँक्यू रिक्वेस्टिंग स्वॅग किट, तुमची स्वॅग किट सक्सेसफुली झालेली ऑर्डर. तर मित्रांनो, मी आशा करतो तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. नसेल तर मला कमेंट करा, मी नक्कीच तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. एक स्टेप बाय स्टेप माहिती समजली असेल, तर समजली नसेल तर मला कमेंट करा, मी कमेंटमध्ये नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.